नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। 12 जानेवारी 1598, 17 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री व शहाजीराजे भोसले यांच्या ज्येष्ठ पत्नी। महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे, कारण त्या केवळ स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांच्या रयतेच्या मातोश्री होत्या। त्यांचे मूळ घराणे सिंदखेडच्या जाधवराव देशमुखांचे, सुखवस्तू शूर जहागीरदारांचे होते। जिजाबाईंची जन्मतारीख व साल यांविषयीची निश्चित माहिती उपलब्ध नाही, तथापि परंपरेचा दाखला देऊन त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला असे काही इतिहासकार मानतात। पण तत्कालीन घडामोडी पाहता जिजाबाईंचा जन्म इसवी सन 1595 नंतर व 1600 पूर्वी केव्हा तरी झाला असावा। वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते। त्यांच्या चाकरीत असलेले मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजी यांच्याशी इसवी सन 1609 ते 10 दरम्यान दौलताबाद किल्ल्यात जिजाबाईंचा विवाह झाला, असे शिव भारतकार सांगतो। त्या प्रसंगी मुर्तजा निजामशाह हजर होता। पुढे काही कारणाने भोसले व जाधव या घराण्यात वैमनस्य आले। जिजाबाई व शहाजीराजे यांचा मुक्काम सुरुवातीस काही वर्षे वेरुळातच होता। पुढे शहाजी आपला मोकासा जहागिरी सांभाळून निजामशाहीच्या नोकरीत रुजू झाले। त्यावेळी जिजाबाईंची त्यांच्यासोबत भ्रमंती चालू होती। जिजाबाईंना एकूण 6 मुले झाली, त्यांपैकी संभाजी व छत्रपती शिवाजी ही 2 मुले इतिहासात प्रसिद्ध असून वंशवर्धक ठरली। अन्य 4 मुले अल्पायुषी ठरली। पुढे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी यांना अफजल खानाच्या कपटाने मृत्यू आला 1654 साली। जिजाबाई शहाजीराजांच्या पुण्याच्या जहागिरीत इसवी सन 1636 पूर्वीच राहावयास आल्या। पुण्याच्या मुक्कामात त्यांनी बाल शिवाजींना लष्करी शिक्षणाबरोबर रामायण, महाभारत, भागवत आदीतील कथा सांगितल्या। विशेषतः शांती पर्वातील राजकीय विचार आणि महाभारत युद्ध यांतील कथा सांगितल्या। जिजाबाईंनी विश्वासू सरदारांच्या मदतीने पुणे जहागिरीची उत्तम व्यवस्था लावली। पुण्यात लाल महाल प्रासाद बांधला, ओसाड जमीन लागवडीखाली आणली। त्यांनी कसबा पेठेतील गणपतीची पूजा अर्चा नियमित सुरू केली। इतर मंदिरातूनही दिवाबत्तीची व्यवस्था केली। तसंच खेड शिवापूर येथे एक वाडा बांधला, तेथे शहाबाग नावाची उत्तम बाग तयार केली। शहाजींच्या राजकारणाचे धोरणांचे त्यांना ज्ञान होते। पुणे प्रांताच्या राज्यकारभारातील बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालून त्यांनी अनेक वेळा न्यायनिवाडे केले। यांविषयींचे अनेकविध उल्लेख तत्कालीन पत्रव्यवहारातून पाहावयास मिळतात। राजगडावर त्यांचा मुक्काम असताना खंडोबाच्या जेजुरी येथील मार्तंड भैरव मंदिराच्या गुरवपणाविषयी तंटा निर्माण झाला। त्याचा निवाडा जिजाबाईंनी केला होता। त्यावर मातोश्री साहेबे, जिजाबाईंनी जे आश्वासन दिले आहे तसेच माझेही आश्वासन राहील, असे दिनांक 13 जुलै 1653 पत्रात शिवाजी महाराज म्हणतात। शिवाजी महाराज मातोश्रींच्या निर्णयास विरोध करत नसत। जिजाबाई महाराजांच्या राज्यकारभारात अखेरपर्यंत 1674 पर्यंत जातीने लक्ष घालीत असल्याचे प्रकर्षाने जाणवते। राज्यकारभारात शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत त्या राज्याची सर्व जबाबदारी सांभाळत असत। महाराज आग्रा भेटीवर गेले असता त्यांनी सर्व कारभाराचा शिक्का जिजाबाईंच्या हाती सुपूर्द केला होता आणि त्यांना सहकार्य करण्याचे अभिवचन विश्वासू कारभाऱ्यांकडून घेतले होते। जिजाबाई स्वाभिमानी, धाडसी, करारी, दृढ निश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी त्यांचे पाचाड, रायगड येथे निधन झाले। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।